नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं यूएस कॅग्रोमध्ये सहर्ष स्वागत. मी दीपक दिलीप माने पाटील, डेव्हलपमेंट ऑफिसर, यूएस कॅग्रो सायन्सेस नाशिक. तर आज आपण चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावातील एका आपण प्रगतशील शेतकरी भारत पोगट यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. तर या प्लॉटला घड जिरू नये किंवा घडांचा चांगला पोत सुधारण्यासाठी असेल किंवा घड ठोसर बनवण्यासाठी यूएस कॅग्रो सायन्सेसचा स्टारफोर्सचा वापर केलेला आहे. तर एकंदर त्यांना कसा फरक मिळाला आहे किंवा याच्यावर टेक्निकल जर आपण बघितलं सीवीड आणि सायटोकिनिन याच्यामध्ये आहे, फरक अशा पद्धतीने मिळाले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर चला त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार. 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 तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे यूएस कॅग्रो सायन्सेसमध्ये. तर सुरुवातीला तुमची ओळख सांगा. माझं नाव भारत जयराम फुगट, राहणार चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तुमचा मोबाईल नंबर 9657444335. ठीक आहे. तर तुमचा जो प्लॉट थॉम्सनचा प्लॉट आहे, सुरुवातीच्या ज्या वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की छटणी कटिंग केली की गड जिरणे, गडबावरती जाणे, गडांची साईज कमी होणे, अशा बरेच प्रकार आपल्याला दिसून येतात. हो. तर तुमच्या प्लॉटमध्ये कशी अवस्था होती? नाही, माझ्या प्लॉटमध्ये ना ज्यावेळेस छाटले ज्यावेळेस निघायला लागले ना, अच्छा, चांगले दिसत होते. अच्छा. आणि परत मागून असे बारीक बारीक पडायला लागले. अच्छा. मग तुम्ही बोलले ना स्टार स्पोर्ट्स. अच्छा अच्छा, ठीक आहे. स्टार स्पोर्ट वापरल्यामुळे ना खूप गड स्ट्रॉंग झाले आणि अच्छा. पाकळी आणि त्याच्या देठाच्या मध्ये अंतर आहे ना, अंतर अच्छा खूप चांगले मिळाले. तर ज्यावेळेला तुमच्या घडांचा साईज छोटी बारीक होती, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की स्टारफोर्स वापरून तुम्ही फायदा करून घ्या. तर तुम्ही तो स्प्रे टाकल्यावरती एकंदरीत तुम्हाला घडाची साईज असेल, पाकळ्यामधील अंतर असेल किंवा देठामधलं अंतर असेल, चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. हो. तर या ठिकाणी आपण पाहू हे शकतो. बघा ना, आता इथे जागावरच बघा ना, एक शेंडाला आणि पाकळी खूप चांगल्या प्रतीचं आहे. या ठिकाणी बघू शकतो हे देठामधलं, हे पाकळीमधलं, देठामधलं अंतर आहे आणि पाकळीमधलं अंतर म्हणजे संपूर्णपणे घडाचा संपूर्ण कोणत्याही घड जरी बघितला तरी घडाची साईज खूप चांगल्या पाकळीचा भरपूर मला ते वापरल्यामुळे खूप अगदी. आता प्लॉट आपला साधारणतः 17 दिवसाचा प्लॉट आहे. 17 दिवसा मानून जर का आपण घडांची साईज बघितली तर खूप चांगल्या प्रतीची साईज आहे. म्हणजे अगदी कुठलाही घड व्हेरिएशन दिसत नाही. आणि ज्या वेळेला मी 5-6 दिवसापूर्वी व्हिजिट टाकलो त्यावेळेला बरंच व्हेरिएशन दिसलं होतं. बारीक घड होते. म्हणजे साधारणतः मला वाटतं 30% जो प्लॉट आहे तो घड मोठे होते, 60-70% प्लॉटचे घड छोटे होते. तो स्प्रे टाकल्यावरती बऱ्यापैकी 70-80-90% घड पूर्ण मॅच झालेले आहेत. मला समाधानी झाली बहुते. ठीक आहे. तर यांनी स्टारफोर्स वापरलेला आहे. तर तुम्ही ज्या स्टारफोर्स वापरले ते वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे स्टारफोर्स. अच्छा, वापरलं पाहिजे तुमचं? 100% वापरलं पाहिजे. कोणत्या बाकीची औषधापेक्षा स्टारफोर्सचे रिझल्ट खूप चांगले भेटतात. अच्छा. शेतकऱ्यांना देखील असं म्हणणं आहे, माझं पण सांगणं असं आहे की ज्या शेतकऱ्यांना घडांचा प्रॉब्लेम असेल किंवा घडांची साईज कमी असेल, घड कुमकुवत असतील किंवा घड जिरण्याचं प्रमाण वाढत असेल, तर त्या ठिकाणी यूएस कॅग्रो सायन्सेसचं स्टारफोर्स वापरून त्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा. शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे आणि माझं देखील म्हणणं आहे. तर पुन्हा एकदा तुमचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.